थोडी चर्चा होईल कारण सेमीफायनल आहे आणि या मॅचच्या दरम्यान या स्पर्धेमध्ये खरं तर 3 फॉर्मॅट होते 40+, त्यानंतर तालुका वाईज ग्रामीण, परंतु काही कारणास्तव 40+ संघ उपस्थित झाले नसल्याकारणे ही स्पर्धा 2 दिवसीय पाहता आपण, ज्यामध्ये ग्रामीणमधून हे 2 संघ पुढे आलेत. जेव्हा फायनलला हे यातून एखादा संघ पुढे जाईल तेव्हा त्यांना आयकॉन घेण्याची मुभा राहील. 3 आयकॉन तुम्ही घेऊ शकता. मयूर रेडीच आहे. अजून आयकॉन खेळाडू जर तुम्हाला हवे असतील तर नक्कीच यस आपण सहभागी होऊ शकताय. 2 ओव्हरच्या मॅचला आयकॉन नसले तरी चालतील असं वाटतंय. तर या ठिकाणी गोलंदाज तयार जीत आणि समोर रायगडचा वंडर बॉय आकाश तारेकर. मैदानाच्या आतमध्ये स्टॅकिंग एंडला सुमित नॉ स्टॅकिंग एंडवरती. दोन्ही मॅचमध्ये सुमितने चांगली फलंदाजी केली होती मागच्या. लेट्स प्ले. डावाला सुरुवात. अमोल काळेसर यांचा इशारा. सामन्याला सुरुवात होताना पहिला ओव्हर आपण पाहता ओव्हर द विकेट. पहिला बॉल बॅकफुटला जाऊन त्या ठिकाणी स्लॅश करण्याचा प्रयत्न होता. त्या ठिकाणी कव्हर पॉईंटला टार्गेट करायचं होतं पण तो चेंडू आणि बॅटचा संपर्क नाही आहे. डॉट बॉल या ठिकाणी पाहायला मिळाला. सुरुवात दमदार केली आहे. समोर जरी नामांकित खेळाडू असले तरी जीत देखील त्याच धाटणीचा गोलंदाज आहे आणि त्यालाही खरं तर आपल्या कामगिरीवरती विश्वास ठेवून मात्र इथे गोलंदाजी करावी लागेल. ज्या पद्धतीने त्याने खरं तर मागच्या मॅचमध्ये देखील चांगलं कमबॅक केलं होतं आपल्या टीमसाठी. थँक्यू. आज खरं तर स्पर्धेमध्ये आपण पार्टिसिपेट झाला त्याबद्दल वाघाचीवाडी संघाचा आपण इथे आभार व्यक्त करूया. यावेळेला आपण पाहताय वाईट बॉलचा इशारा आलाय. नक्की काय घडलंय? प्लॉटच्या बाहेर पडला की बरोबर विकेटच्या मधोमध पडला. नो बॉल कॉल. कधी कधी काही व्हेरिएशन करताना मात्र या गोष्टी होत आहेत कारण बॉलची ग्रीप प्रॉपर बसत नाही. थोडासा बॉल ओलसर झालेला असतो आणि अशा परिस्थितीमध्ये व्हेरिएशन करताना हे चेंडू पाहायला सातत्याने मिळतात आणि ते मात्र नो बॉलचा इशारा. अतिरिक्त रन्स इथे मिळेल पारगाव टीमला. अकाउंट ओपन झालं चॅलेंजर पारगाव या टीमचं. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहताय बिनबाद 1. फुल टॉस. यावेळेला आपण पाहताय बॅकवर्ड स्पर लेगला बॉल मात्र चालला गोळीच्या वेगाने सीमारेच्या दिशेने. 4 धाबा चौकार. चांगला फटका. अगदी लास्ट मोमेंटला फक्त दिशा दिली. टेक्निकचा वापर त्या ठिकाणी आपण पाहिला. व्रिस्टला रोल केले. बॉलला मात्र खेळून काढला त्या ठिकाणी स्क्वेअर लेगच्या दिशेने. 4 धावा पाहायला मिळाल्या आकाश तारेकर या खेळाडूच्या बॅटमधून. संपूर्ण दिवसभर आपण जर पाहिलं आज पावसाचं प्रमाण फार कमी होतं. थोडीशी ड्राय विकेट, परंतु अशा विकेटमध्ये फलंदाजी करणाऱ्या खेळाडूने मात्र चांगली कामगिरी केली आहे. यावेळेला अप्परकटचा प्रयत्न हॅमर करायचा आहे आणि थोडी दुखापत घडली बघा त्या ठिकाणी. कॉलिंग नव्हतं आणि तदनंतर मात्र थोडीशी इजा झाली आहे खेळाडूंना. हॅमर करत असायचं. पाणी घेऊन चला मैदानाकडे प्लीज. हा थोडा शॉर्ट अप्परकट हा फटका खेळायचा होता. चला पाण्याची व्यवस्था करा पूर्ण. दोघांमध्ये अपघात घडला. कॉलिंग नव्हतं 2 खेळाडूंमध्ये आणि अशा परिस्थितीमध्ये अनेक वेळा या घटना घडताना आपण पाहिल्या परंतु कॅच ड्रॉप केली नाही. हे वैशिष्ट्य राहिलं या क्षणाचं आणि त्यांना माहिती आहे कॅच आकाश तारेकरची होती. महत्त्वाची कॅच होती आणि इथे मात्र आपण जर पाहिलं अतोनात प्रयत्न झाले कॅच पकडण्यासाठी. या दोन्ही खेळाडूंच्या माध्यमातून झेल टिपला गेला. दोघांची देखील कामगिरी उल्लेखनीय आपल्या टीमसाठी. खरं तर टीमवर्क्स फार महत्त्वाचा. युनिटी संघाची फार महत्त्वाची आहे कारण क्रिकेटचा खेळ एकाने नाही तर एकीने जिंकलं जातं असं म्हणतात. 11 खेळाडूंचा एफर्ट्स फार महत्त्वाचा असतो आणि तो एफर्ट्स देताना हे सर्व खेळाडू वर्तमान स्थितीमध्ये यातून जिंकणारा संघ त्यानंतर पुढच्या मॅचमध्ये फायनलमध्ये खेळेल. खरं तर इक्कू सोलंकी मास्टर माइंड संघ नायक त्यांच्या टीमसोबत. खालापूरचा संपूर्ण स्क्वॉड तुम्हाला इथे पाहायला मिळेल. संपूर्ण खेळाडू हर्षद पेंडारी, शुभम सारखे यंगस्टर सर्व जे करतं लिजन खेळाडूच्या टीममध्ये तुम्ही पाहणार आहात पुढच्या मॅचमध्ये. आपण त्याही लढतीसाठी देऊया शुभेच्छा. बंटी बद्रिके हार्ट हिटर फर्स्ट ओव्हर आणि नवीन खेळाडू रितेश. यावेळेला आपण पाहिला हा पंप जॅक करायचा होता. बॉलच्या लाईनमध्ये आले परंतु पिकअप करता आलं नाही आणि इथे मात्र डॉट. रत्नदीप पाटील खरं तर 40+ मास्टर त्यांचे चिरंजीव रितेश सध्याच्या घडीचा आपण जर पाहिला फ्युचर म्हणून पाहिलं जातं या खेळाडूकडे पारगाव संघासाठी. चमकदार कामगिरी या खेळाडूने केली आतापर्यंत आणि ह्या डॉट बॉल त्याने फेस केला. सुमित अजूनही नॉन स्ट्रायकिंग एंडला उभा आहे. दबाव थोडासा आहे पारगाव टीमवरती. जीतचं कौतुक करावं लागेल. चांगली गोलंदाजी.
नेक्स्ट बॉल बॅकफुटला गेले, कट केला बॉलला, कव्हर बॉलच्या दिशेने हा फटका. बॉल मात्र चालला एका टप्प्याने सीमारेषा पार. रन्स मधील 4, चौकार, 4 धावा. 4 धावा या फटक्यावरती मिळाल्या आणि धावसंख्येत मात्र वाढ. टोटल धावसंख्या आपण जर पाहिली स्कोर कार्डवरती 9. जर तुम्हाला या ठिकाणी माथेरान संघाच्या अगेन्स्ट फाईट करायची असेल तर किमान 25+ रन तुम्हाला पहिल्या सत्रामध्ये बनवावे लागतील, कारण त्याही टीमकडे चांगले फलंदाज आहेत. ज्या पद्धतीची फलंदाजी त्यांनी केली आहे या संपूर्ण स्पर्धेमध्ये. अजय बसमा या खेळाडूचा विशेष आपण उल्लेख करू. संपूर्ण स्पर्धेमध्ये चमकदार कामगिरी. यावेळेला फुलर लेन क्लीन बोल्ड, त्रिफा अचित. पहिला बॉल थोडासा लेंथ बॉल होता, बाहेर टाकला होता, त्यानंतर यॉर्क केला बॉलला, परफेक्ट यॉर्कर. कोणत्याही प्रकारचं त्या ठिकाणी प्रत्युत्तर नव्हतं रितेशकडे. क्लीन बोल्ड झाला खेळाडू, फलंदाज बाद. मोठा धक्का पारगाव टीमला. दुसरा धक्का बसतो 9व्या धावसंख्येमध्ये. पहिलं षटक संपलं. चला फिल्डिंग लावून घ्या, वेळ आज आपण घ्यायचा नाही प्लीज. फिल्डिंग सेटअप आपण लावून घ्या. नवीन फलंदाज मैदानाकडे जाताना आपण पाहता आशिष तारेकर हा खेळाडू. लास्ट ओव्हर आहे या खरं तर पहिल्या सत्रामधील सेमीफायनलचा हा सामना. शेवटचं हे षटक आहे आणि महत्त्वाचं षटक. पारगाव म्हटलं की खरं तर अनेक असे खेळाडू हा स्वतः प्रफुल्ल आयोजकाच्या भूमिकेमध्ये स्फोटक खेळाडू आणि अष्टपैलू खेळाडू म्हणून त्याची गणना देखील आपण होताना पाहिली अनेक स्पर्धांमध्ये. आणि स्वतः कपिल पाटील आमचे मुख्य आयोजक, त्यांचे सर्व सहकारी, सुमितला देखील मुख्य आयोजकाच्या भूमिकेमध्ये आपण पाहिलं. मयूर वाघमारे, संपूर्ण टीम, त्यांचं विशेष योगदान या स्पर्धेसाठी. जय नानोबा ट्रॉफी पावसाळी रबर बॉल स्पर्धा आपण सध्या पाहत आहोत पारगाव नगरीमध्ये. नव्याने होत असलेलं खरं तर स्वर्गीय दिवंगत दिपा पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या अगदी बाजूला आपण हे क्रीडांगण पाहत आहे. शॉर्ट ऑफ लेन बॉल आणि असे बॉल जर तुम्ही टाकाल तर मात्र हे तुम्हाला असंच चित्र रिझल्ट देखील पाहायला मिळतील. सुमितसाठी खरं तर हा लोण्याचा गोळा होता असंही म्हणायला हरकत नाही आहे, कारण त्याचा स्ट्रॉंग झोन आहे. तो शफल क्रॉस जितके वेगाने आलेले बॉल मारतो त्याहीपेक्षा हा धीम्या गतीचा बॉल त्याच्याकडे प्रचंड वेळ होता आणि लांबलचक षटकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाला. सुमित जसा स्ट्राईकला आला तसा मात्र आपण पाहिला पारगावच्या खेम्यामध्ये, टीमच्या खेम्यामध्ये ऊर्जा संचारली. याचं कारण होतं हा षटकार. खराब लाईन, खराब लेंथ, चुकीची लाईन पाहायला मिळाली संदेशच्या माध्यमातून, संदीपच्या माध्यमातून आणि त्याच्यावरती षटकार या ठिकाणी पाहायला मिळाला. 15 धावा धावफलकावरती आहेत. पहिलं सत्र चालू आहे. पारगाव संघाच्या वाट्याला बॅटिंग आली आहे. टॉस जिंकून माथेरान टीमने फिल्डिंगचा निर्णय घेतला. बॅटिंग करत असताना आतापर्यंत 15 ही धावा स्कोर कार्डवरती आहेत. 1.1 चोटचा खेळ संपला. नेक्स्ट बॉल ओव्हर द विकेट. यावेळेला आपण जर पाहिला पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन खरं तर खेळण्याचा प्रयत्न, ताकद वापरायची होती परंतु लाईन खराब. वाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून पाहायला मिळाला. दबाव असेल गोलंदाजावरती, कारण संपूर्ण स्पर्धेमध्ये आज दिवसभर सुमितने चांगली दमदार कामगिरी केली. बॅटिंग करत असताना चांगले खरं तर फटक्यांचे आविष्कार त्याने दाखवले. पॉईंटच्या डोक्यावरून षटकार त्याचा पाहिला आपण, चौकार पाहिला, स्क्वेअर लेगच्या देखील मागे षटकार पाहायला मिळाले. लॉंग ऑफच्या वरून हे फटके पाहिले. फुल टॉस यावेळेस ही लाईन अतिशय योग्य आहे. खरं तर बॅटरला रूम क्रिएट करून देत नाही आहेत आणि इथे मात्र फेकी देखील सुंदर. रनआउटची विकेट मिळाली आणि आशिष मात्र डायमंड डकचा शिकार. एकही चेंडू फेस न करता हा खेळाडू मैदानाच्या बाहेर चालला आहे, कारण सुमितला जितकी जास्त स्ट्राईक मिळेल त्याचा ॲडव्हान्टेज फक्त पारगाव टीमला मिळेल. या अनुषंगाने मात्र आशिषने स्वतःची विकेट सॅक्रिफाईस केली. 1 धाव मिळाली. सांघिक यश मिळालं माथेरान टीमला. धावसंख्या धावफलकावरती 17 लॉस ऑफ 3 विकेट्स. नवीन खेळाडू मैदानाकडे चालला विघ्नेश पाटील. विघ्नेश हा खेळाडू 5व्या क्रमांकावर दाखल होत असताना ओव्हर द विकेट. पुन्हा बॉल तयार. यावेळेला देखील परफेक्ट यॉर्कर हलक्या हाताने ऑन ड्राईव्ह. लाईन लेंथ अप्रतिम. खरं तर या खेळाडूचं कौतुक करावं लागेल. षटकार आल्यानंतर त्याने ज्या पद्धतीने कमबॅक केलंय हे कौतुकास्पद आहे. कधी कधी पहिल्या बॉलमध्ये मोठा फटका आला की बॉलची लाईन लेंथ बिघडते, पण इथे आपण जर पाहिलं संदीपने आपल्या लाईन आणि लेंथमध्ये चांगला भर दिलाय. योग्य टप्प्यावर नियंत्रित गोलंदाजी त्याच्या माध्यमातून होताना पाहायला मिळाली. धावसंख्या स्कोर कार्डवरती आतापर्यंत आहे ती म्हणजे 19. लास्ट ओव्हरमधील आता काही बॉलचा खेळ बाकी आहे. 3 बॉल बाकी आहेत. 19 हवा. आपण प्रेडिक्शन केलं किमान 25+ रन व्हायला हव्यात. पहिल्या ओव्हरमध्ये 9, त्यानंतर षटकार 15 झाल्या. वाईड 19 हवा स्कोर कार्डमध्ये. पहिल्या ओव्हरला 9 होत्या, 9 धावा होत्या. चला ॲक्युरेट स्कोरिंग सुरू आहे अमित कडू यांच्या माध्यमातून, त्यामुळे खरं तर आपण थोडं आम्हाला सहकार्य करा. संदीप यांचा चेंडू
पुन्हा एकदा त्याच दिशेने मी मगाशी म्हटलं स्ट्रॉंग झोन आहे. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला त्या ठिकाणी हा फटका पाहायला मिळाला. पॅरल स्ट्रोक सुमितच्या माध्यमातून षटकार. 25 धावा स्कोर कार्ड मध्ये. पंचवीस धावा षटकार. 25 धावा धाव फलकावरती लागताना आपण पाहता शेवटच्या ओव्हरमधील आता 2 बॉलचा खेळ बाकी आहे आणि सुमित आक्रमक झालाय. पुन्हा एकदा बिगिट करायचा आहे. बॉल आपण जर पाहिला टप्पा पडल्यानंतर खाली राहिला. सबमरीन डिलिव्हरी आणि इथे मात्र डॉट. शेवटचा निर्णायक चेंडू. 25 धावा ऑलरेडी धाव फलकावरती आला. एखादा मोठा फटका आला तर कॉन्फिडन्स लेवल थोडासा वाढेल पुढच्या इनिंगमध्ये फिल्डिंग करताना चॅलेंजर पारगाव टीमचा. आणि तो प्रयत्न आता सुमितला करावा लागेल. घातक आणि स्फोटक असा खेळाडू स्टॅकिंग एंडवरती. दबाव थोडासा संदीपवरती राहील, स्वाभाविकपणे राहील, कारण समोर मिस्टर 360 डिग्री सुमित त्याला आपण पाहत आहे स्टॅकिंग एंडला. पारगाव संघाचा एक अतिशय चांगला खेळाडू. वारंवार वेळोवेळी आपण जर पाहिलं प्रत्येक स्पर्धांमध्ये खोऱ्याने धावा त्याने जमा केलेल्या आहेत असा खेळाडू. त्याच्यासमोर मात्र संदीप माथेरानचा आणखीन एक गुणवंत असा गोलंदाज कमबॅक करेल काय पाहायचं आहे. यावेळेला देखील फुलर लेन ऑन साईडला हा फटका. कार्पेट ड्राईव्ह सिंगल पूर्ण दुसऱ्यासाठी निघाले. थ्रो अतिशय वेगवान झाला. बॅकअपसाठी खेळाडू आले. 3री रनचा प्रयत्न होतोय. सुमित थांबणार नाहीये. 3 रन कंप्लीट. महत्वाच्या धावा करतं. ज्या ठिकाणी 2 धावा होत्या अशा ठिकाणी 3री धाव देखील खर्च केली. 3 रनमुळे आपण जर पाहिलं पहिलं सत्र संपल्यानंतर धावा स्कोर कार्डवरती लागताना पाहायला मिळतील. त्या म्हणजे 3 बाद 28 29चं टार्गेट. 12 चेंडूमध्ये लगेच पारगाव टीम आपण फिल्डिंग लावून घ्या. वेळ कमी आपल्याकडे. माथेरान संघ आपण मैदान लवकर सोडा. पारगाव संघाला विनंती आपण लगेच फिल्डिंग सेटअप लावून घ्या. 29चं टार्गेट. सेमीफायनलमध्ये कोणता संघ पुढे जाईल, बक्षीस पात्र कोणता संघ होईल हे ऐकवण्यासाठी पुढच्या 2 ओव्हरमध्ये आपण आवाजामध्ये बदल करूया. आवाज ऐकायला मिळेल तुम्हाला त्या ठिकाणी आमचे समालोचक मित्र रिवॉल सर ओवळे यांचा. चला माथेरान संघ या लवकर आपण डगआउटमध्ये. थँक्यू रोशन. खरं तर आपल्याकडे वेळ फार कमी आहे. बघा 6:44 झालेले आहेत. 6:45 वाजायला आलेत. अजून एक मॅच आपल्याला संपवायचं आहे. त्यामुळे मी विनंती करतो या दोन्ही संघांना का स्पीड ऑफ करा. अगदी घाईच करावी लागेल. आता येणारे 12 बॉल शिल्लक आहेत आणि विजयासाठी लक्ष आहे सचिन 11 माथेरान टीम समोर. 29 धावा 29 रन्स टू विन. खूप चांगली धावसंख्या मी म्हणेन उभारण्यात यश तर मिळालंय चॅलेंजर पारगाव संघाला. परंतु घरच्या मैदानावर आपल्या खरं तर होम ग्राउंडवर कशा प्रकारची गोलंदाजी केली जाईल पाहुणे संघाच्या विरोधात. चला सलामीची जोडी मैदानात उतरायची आहे आपल्याला. गणपती बाप्पा मोरया म्हणत आता सलामीची जोडी मैदानात उतरली आहे. अंतिम अजय भस्मा आणि त्याच्यासोबत विजयनं देखील खूप चांगली आज दिवसभरात चांगली फलंदाजी केली आहे. अजयनं देखील खूप चांगली फलंदाजी केली. आता मात्र महत्त्वाचा मॅच आहे. डू ऑर डाय. हा सामना जिंकला तर मात्र तुम्ही बक्षिसास डेफिनेटली पात्र व्हाल. हारलात तर दिवसभरची मेहनत मात्र वाया जाईल असा हा सामना. इम्पॉर्टंट मॅच. करो या मरोची लढाई आहे टेनिस क्रिकेट मधली ही. खरं तर माथेरान विपक्ष चॅलेंजर पारगाव मॅचला सुरुवात करूया. यानंतर मात्र संजय सोळंकी इकोचा संघ वाट पाहतोय की कोणता संघ येईल आपल्या समोर. कोण जिंकणार कोण हरणार हा निर्णायक सामना असेल. फायनल मध्ये कोण प्रवेश करेल. सलामीचं षटक घेऊन येतोय प्रतीक पत्तू. पहिला बॉल अजय भस्मासाठी. वाढीव डिलिव्हरी अप्रतिम गोलंदाजी. बघा हा सरावाचा मैदान आहे पत्तूचा. नेहमीच मैदानावर या ठिकाणी प्रॅक्टिस करण्यासाठी येत असतो. परंतु त्या सरावाचा फायदा इथे नक्कीच घेतला जाईल का. यजमान संघ आहे पारगाव. फुलटॉस बॉल वर नक्कीच पवित्रा उचलला अजय भस्मानं. हा वाईडी शिलाँग ऑनला ठोकलाय षटकार. खालापूर टीमच्या
सर्व खेळाडूंना खरं तर मार्गदर्शन करताना सागर पाटील आपल्याला पाहायला मिळतोय. कानमंत्र सातत्यानं तिकडे दिले जात आहेत. कदाचित आयकॉनच्या भूमिकेत देखील खेळताना पाहायला मिळेल खालापूरमध्ये. यास ग्रेट हिट इट्स अ स्टार्मी स्ट्रोक. आशिष मात्र प्रयत्न करतोय परंतु आशिषच्या डोक्यावरनं चेंडू फ्लाय झालाय. आणखी एक बॅक टू बॅक षटकार. पहिला बॉल पत्तून खूप चांगला फेकला होता परंतु त्यानंतर त्याची लाईन लेंथ बिघडली बघा. पहिला ब्लॉक हॉल मध्ये बॉल फेकला होता ती लाईन पकडणं प्रतीकला गरजेचं होतं. तदनंतर फुलटॉस फेकला तदनंतर ओव्हरफीज अशा परिस्थितीत 2 षटकार आलेत. ही भिरकावून दिलाय अगदी गिरकी मारत हा फटका फिरकावून दिलाय. तिसरा षटकार ठोकलाय. आता मात्र पूर्णपणे प्रतीकच्या गोलंदाजीचा पुरेपूर फायदा घेत असताना हाणामारी करत असताना अजय भस्मा 18 धावा तब्बल. इथे मात्र 3 षटकारांच्या मदतीने 8 चेंडू आणि 11 धावा. 8 चेंडू 11 धावांची आवश्यकता. सचिन 11 माथेरान आज या संघानं गोलंदाजी आणि फलंदाजीची छाप सोडली या मैदानावर अक्षरशः. व्हॉट अ स्ट्रोक. मनगटी ताकद म्हणतात या फटक्याला. मूर्ती लहान आणि कीर्ती महान असा फटका अजयचा पाहायला मिळतोय. सरळ डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं लगावलेला खणखणी षटकार. फक्त 5 धावांची गरज. नक्कीच अजय भस्मासुरासारखा मी म्हणेन मैदानावर तुटून पडलाय आणि हा मॅचचा पूर्णपणे भस्माच करून टाकणार की काय. पहिल्याच ओव्हरमध्ये हाणामारी अक्षरशः तुडून पडलाय अजय. 5 धावांची गरज असताना गगनभेदी आणि उंचीचा फटका. 1 बॉल 4 ची गरज होती साई टीमच्या विरोधात आणि तिथून जो मॅच जिंकला या सचिन 11 माथेरान टीमनं. अशाच प्रकारचा उत्साह आनंद जल्लोष साजरा केला आणि तोच जल्लोष पुन्हा एकदा. डेफिनेटली कपिल पाटील आम्हाला माहिती देत आहेत. खरं तर प्रवेश देखील या स्पर्धेमध्ये घेत नव्हते. हा माथेरान संघ एंट्री प्रवेश निश्चित करत नव्हता परंतु कपिल पाटीलचा आग्रह आणि आग्रह का तिला आज मात्र फायनल मध्ये हा संघ जातोय. व्हेरी गुड. चला टॉस साठी यायचंय. इको